2019 पासून नियमितपणे निवडणुका होत आहेत, सार्वत्रिक निवडणुका आणि नंतर राज्यांमधल्या निवडणुका. आणि तेव्हा निवडणुका होणार नाहीत म्हणणारे, दंगली होणार म्हणणारे, मोदी हमेशा सत्ता सोडणारच नाहीत म्हणणारे कुमार केतकर आता गप्प का आहेत असा आम्ही व्हिडिओ केला होता. नेमकं त्याच वेळेस 27 तारखेला पुण्याला एक भाषण त्यांनी केलं मोदींनी. परत एकदा गोधराच्या आठवणी जाग्या केल्या आणि त्याचा एक व्हिडिओ आता मॅक्स महाराष्ट्रावरती उपलब्ध आहे, तुम्ही तो जरूर पहा. भारत एक संघराज्य असं आपण म्हणतो, ते संघराज्य संपलं असं म्हणायला लागेल. आणि मग त्याची पुढचा टप्पा हा आपण काय होतो हे युगोस्लाव्हियामध्ये पाहिले आणि सोव्हिएत युनियनमध्ये पाहिले. सोव्हिएत युनियनची 15 प्रजासत्ताकं झाली. ती प्रामुख्याने भाषा आणि संस्कृतीच्या माध्यमावरती फुटायला लागली. अगोदरच फुटायला लागली ती, जरी ते 25 डिसेंबर 1991 फुटली तरी ती फुटायला अगोदर लागली. पाठोपाठ युगोस्लाव्हिया त्यांची 6 राज्य आणि 3 युनियन टेरिटरी सारखे सिटी स्टेट्स वगैरे झाली तयार. युगोस्लाव्हियामध्ये क्रोएशियन त्यांच्या भाषा आणि संस्कृतीप्रमाणे गेले, सर्बियन त्यांच्या भाषा आणि संस्कृतीप्रमाणे गेले, बोस्नियन त्यांची भाषा संस्कृती आणि धर्म त्याच्याप्रमाणे गेले, मॉन्टेनिग्रो त्यांच्या पद्धतीने गेले, स्लोव्हेनिया त्यांच्या पद्धतीने गेले. अशा प्रकारे युगोस्लाव्हियाचं एकत्र असलेल्या एका देशाचं 6 भागात, बरं युगोस्लाव्हिया 6 भागात विभागला जाणं, विघटन होणं हे म्हणजे तुम्ही डेमोग्राफिकचा अभ्यास केला तर फार विचित्र आहे. त्याच्यामध्ये बाकी त्यांनी काय बुद्धीचे तारे तोडलेले आहेत ते आपण बाजूला ठेवूयात. इतर ठिकाणी पण त्याच्यावरती तुम्हाला टीका टिप्पणी पाहायला मिळेल. पण मी जो त्यांनी शेवटचा भाषणातला जो मुद्दा, जी दळभद्री अभद्र अशी वाणी भारताच्या एकात्मतेच्या संदर्भात केली होती, त्याच्यापुरता हा व्हिडिओ मर्यादित ठेवतोय. हा विषय त्याची एक तर खरंच दखल घ्यायची गरज नव्हती, पण विरोध करता करता, वैचारिक राजकीय विरोध करता करता देशविघातक आणि अशा गोष्टींचं कसं समर्थन नकळतपणे करायलेत किंवा त्याच्याबद्दलचे कायमस्वरूपी हे अभद्र अशी वाणी कशी करतायत त्याच्याकडे मला लक्ष वेधायचं आहे. बाकीचं सगळं त्यांचं बोलणं आपण बाजूला ठेवूयात. आपल्या भाषणाच्या शेवटी ते असं म्हणले होते की भारत हे एक संघराज्य असं याचं एकूण सगळं संरचना आहे ती कशी कोसळत चालली, त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे आता बघा ही कसा वैचारिकदृष्ट्या हे भ्रष्टाचार करतात. ते सोव्हिएत रशिया कसा फुटला, त्याचे 15 संघराज्य, त्यांचे वेगवेगळे प्रजासत्ताक कसे तयार झाले. प्रजासत्ताक म्हणजे खरं तर ह्याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखी काय गोष्ट होती, आणि ज्या रशियाला तुम्ही एकत्र म्हणता तो रशिया तसा आधी होता का, ह्याचं उत्तर द्या. भारत पूर्वीपासून एक होता, ह्याचे पुरावे हजारो वर्षापासूनचे लिखित स्वरूपातले, सांस्कृतिक स्वरूपातले उपलब्ध आहेत. भाषा जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्या सगळ्यांचा अंतप्रवाह कसा एक होता ह्याचे असंख्य पुरावे, अगदी लेण्यांपासून, शिल्पांपासून, तत्वज्ञानापासून कितीतरी ठिकाणी तुम्हाला मिळतं. आसे तो हिमाचल अशी जी त्याची व्याख्या आहे ती कायमस्वरूपी केलेली मोदींनी स्वतः भाषणामध्ये. आता संसदेच्या अधिवेशनात तमिळमधल्या त्या किंवा संस्कृतमधल्या पण याचा उल्लेख पण आवर्जून केला. पण हे स्वतः तिथं संसदेत बसलेले आहेत कुमार केतकर, आणि तरी ते काय सांगतायत की रशियाचं उदाहरण देतात, रशिया कसा फुटला. दुसरं एक त्यांनी युगोस्लाव्हियाचं उदाहरण दिलं आणि ते जोडू पाहतायत भारताला, आणि भारताचे कसे तुकडे होणार आहेत अशी एक अभद्र वाणी ते करतायत. त्यांनी अजून एक जे भयानक उदाहरण दिलं ते तमिळनाडूचं आहे. तमिळनाडू आणि श्रीलंकेचं उदाहरण देत असताना, श्रीलंका हा किती छोटा, किती त्याची लोकसंख्या वगैरे, त्यांचे ते ठरलेली एक स्टाईल आहे की ते बरोबर काय अशी आकडेवारी त्यांच्या सोयीची आकडेवारी अशी काढतात. म्हणजे श्रीलंकेची आकडेवारी किती, 2 कोटी. त्याच्यानंतर मुंबईची MMRD म्हणजे त्याची मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनची आकडेवारी किती, 2 कोटीच्या जवळपास. मग त्यांच्यामधल्या आपल्या तमिळनाडूमधल्या तमिळांशी संपर्क साधून कसं ते वेगळे होण्याची योजना करतात. सगळ्यात पहिला आक्षेप म्हणजे रशिया असो किंवा अमेरिका असो, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, हे मी या आधीच्याही एका व्हिडिओमध्ये क्लिअर केलं होतं. परत आता हे केतकरांनी केलेल्या बुद्धिभ्रमामुळे परत समोर आणतोय हा विषय. युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएत रिपब्लिकन, USSR, त्याच्यामध्ये मूलतः हे सगळे एक होते, नंतर काही कारणाने विकत्र झाले आणि पुन्हा विकत्र आले, असं काहीही घडलेलं नाही. ह्यांचा जुना जो इतिहास आहे, जो आपल्या इतका प्राचीन नाही, ज्या पद्धतीने पार अगदी हिंदुकुश पर्वतापासून खाली समुद्रापर्यंतचा सलग असा हा जो भूखंड आहे, ज्याला भौगोलिक सलगता आहे, ज्याच्यामधले सांस्कृतिक अनुबंध आहेत, त्याच्यातल्या दर्शनांमध्ये जो उल्लेख आहे प्राचीन, सगळेच्या सगळे संदर्भ, अगदी आत्ताच्या काश्मीर फाईल्सच्या चित्रपटाच्या निमित्तानं विवेक अग्निहोत्रींनी परत एकदा काश्मीरमध्ये जे तत्वज्ञान, जी साहित्य, जी संस्कृती, ज्या गोष्टी निर्माण झाल्या त्याचा सगळा संपूर्ण बाकीच्या भारताशी कसा अनुबंध आहे ते परत एकदा स्पष्ट केलेलं आहे. आणि तरीही आज नेमकं ह्याच वेळेस हे असं कसं काय बोलतात. म्हणजे बरं, आज ज्याला राज्य तमिळनाडू ह्या राज्याचं त्यांनी उदाहरण दिलं. माझं केतकरांना आव्हान आहे,
भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी, ज्याला आज तुम्ही तमिळनाडू म्हणता, ते राज्य अस्तित्वात होतं का? केतकरांनी उत्तर द्यावं. किंवा आज जी राज्य म्हणून तुम्ही महाराष्ट्र म्हणून म्हणता, हा महाराष्ट्र 1947ला असा होता का? म्हणजे भौगोलिक सीमांच्या दृष्टीनं सगळी राज्य भारतामधली जी राज्य आहेत, बहुतांश, एका दुसरा अपवाद तुम्ही सोडून द्या, सगळी राज्य आज ज्या पद्धतीच्या त्याच्या सीमा आहेत तशी ती अस्तित्वात नव्हती. नंतर भाषेमुळे तुम्ही वेगळे त्या सीमा आखल्या, प्रशासनाच्या दृष्टीनं आखल्या, भौगोलिक पातळीवरती काही अडचणी म्हणून आखल्या. ह्या सीमा पूर्वीपासूनच्या नाहीत. याचं वैचारिक उत्तर केतकरांनी द्यावं. काय म्हणून ते अशा पद्धतीची फुटीर भावना जोपासत आहेत? ज्याला पंजाब प्रांत म्हणतो, मद्रास प्रांत म्हणतो, किंवा जिथून मी बोलत आहे तो सगळा प्रदेश हैदराबाद राज्याचा भाग होता, महाराष्ट्राचा नाही. किंवा विदर्भ मध्य प्रांताचा जो भाग होता, किंवा मुंबई कराची पासून तिथपर्यंत जो, म्हणजे असे कितीतरी तुम्हाला लक्षात येईल. जर तुम्ही जे कोणी अभ्यासक असतील त्यांनी कुठलाही 1947चा ज्याला राजकीय नकाशा म्हणतात तो तपासा. 565 पेक्षा जास्त संस्थानं, इंग्रजांच्या ताब्यातला प्रदेश, हे सगळं मिळून भारत होता. मग तुम्ही आज ज्याला संघराज्य म्हणता, म्हणजे उदाहरणार्थ पश्चिम बंगाल आणि केंद्र एकमेकांशी भांडत आहेत. त्यांच्या मुद्द्याचा सार काय माहिती आहे का? की भाजपची नसलेली जी राज्य आहेत त्यांच्याशी भाजपची वागणूक कशी वाईट असते आणि याचा परिणाम म्हणजे ते फुटीरतामध्ये कसे होतील असं त्यांना सांगायचंय. किंवा पंजाब, जिथं खालिस्तानी चळवळ झाली, हा पंजाब अशा पद्धतीचा प्रांत नव्हता. काही भाग पाकिस्तानमध्ये गेला, अगदी काश्मीरचा सुद्धा भाग त्याच्यामध्ये होता, किंवा काश्मीरच्या प्रांतामध्ये पंजाब होता. असे कितीतरी, म्हणजे तुम्ही एक 100, 150 वर्ष, 200 वर्ष मागे गेला, जाऊ द्या बाकीचं जुनं, तरी तुम्हाला आज ज्या पद्धतीचे राज्य आहेत त्या पद्धतीच्या राज्यांच्या सीमा तेव्हा अस्तित्वात नव्हत्या. या सगळ्या भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर टप्प्याटप्प्याने, म्हणजे अगदी आत्ता छत्तीसगड सारखं जे राज्य झालेलं आहे, नवीन निर्माण झालेलं आहे, किंवा तेलंगणा झालेलं आहे, हे सगळी राज्यांची निर्मिती टप्प्याटप्प्यानं झालेली आहे. मग अशा पद्धतीमध्ये ही सगळी निर्मिती फक्त प्रशासनाच्या पातळीवरती, भाषेच्या पातळीवरती, काही भौगोलिक सीमांच्या बाबतीमध्ये एवढीच झालेली आहे. जेव्हा तुम्ही GST लागू केला, 1 नेशन 1 टॅक्स तुम्ही केला, 1 नेशन 1 मार्केट तुम्ही केलं, कितीतरी धोरणं सगळी जशी पूर्वी होती तशीच आता लागू आहे. प्रत्येक राज्यांचे कायदे अगदीच वेगळे आहेत असं नाही, काही काही गोष्टींमध्ये फक्त थोडाफार फरक आहे, कर किंवा बाकीच्या बाबतीमध्ये. पण एकूण जर विचार केला तर भारत हा एकच आहे. म्हणजे तुम्ही हे अतिशय वाईट पद्धतीनं जे रशियाचं उदाहरण देता, युगोस्लावियाचं उदाहरण देता, हे तुम्ही कशामुळे देता? जे पूर्णपणे भारताला गैरलागू आहेत. एक दुसरी गोष्ट म्हणजे केवळ भारतच नाही, जग हे विनाशाच्या उंबरठ्यावर कसं उभं आहे आणि जगामध्ये कसं सगळेच युद्धखोर झालेले आहेत आणि जग काय तिसरं महायुद्ध कसं होणार आहे, ही अभद्र वाणी वारंवार केतकर करत आलेले. त्याला आधार काय? बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्या काळामध्ये कुमार केतकरांना औरंगाबादला पत्रमहर्षी अनंत भालेराव पुरस्कार मिळालेला होता. त्याचं भाषण करताना त्यांचं शेवटचं वाक्य होतं, माझ्यासारख्याला अजूनही तो धक्का बसलेला आहे, सध्या जगामध्ये एकच माणूस विचार करतो आहे, त्याचं नाव आहे बराक ओबामा. अरे, जग हे विनाशाच्या उंबरठ्यावर कसं उभं आहे, त्याला वाचवायचं काम कसं बराक ओबामा करतो हे सांगताय. बराक ओबामा गेले, त्याच्यानंतर ट्रम्प आला, ट्रम्प नंतर आता बायडन आला. ह्या सगळ्या काळामध्ये कुठं जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभं होतं त्यांनी सांगावं. भारतातली सोडा, जगातली तरी घटना सांगावी. दोन जे युद्धाचे प्रसंग नजीकच्या काळात, आत्ता सध्या रशिया आणि युक्रेन, आणि लगेच त्याची शस्त्रसंधी पण झाली आणि इस्रायलचा आणि अरबचा संघर्ष परत एकदा पेटला होता. हे नुकत्याच काळात घडलेल्या काही घटना आहेत. कोणीही सांगू शकेल, अभ्यासक सोडा किंवा कुमार केतकर ज्याला म्हणतात ते महान विचारवंत, बराक ओबामा ठेवा बाजूला, कुमार केतकर ठेवा बाजूला, कुठल्याही हे ऐकणाऱ्या कुठल्याही सामान्य माणसाने स्वतंत्रपणे फक्त थोडा विचार करून सांगावं की या 2 युद्धांच्या काळामध्ये अख्खं जग घेरल्या जाईल असं काही घडलं का? त्या ठिकाणचा असंतोष होता, त्या 2 प्रांतांमधला किंवा त्या काय म्हणता येईल त्याला 2 राजवटींमधला सत्ता संघर्ष किंवा इतर गोष्टी होत्या. काही काळ तो पेटला, त्याचे थोडेफार स्वरूप परिणाम दिसायला लागले आणि नंतर ते विझलं. हे रशिया आणि युक्रेनच्या बाबतीमध्ये होणारे हे सांगायला कुठल्याही भविष्यवेत्याची गरज नाही. पण हे सॅडिस्ट लोक काय सांगतायत की जग कसं विनाशाच्या उंबरठ्यावरती उभं आहे, भारत कसा, म्हणजे तुकडे, भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह, आणि ते तुकडे होत नाहीत, हे यांचं दुःख आहे. जगाचे कसे तुकडे होणार आहेत, भारताचे कसे तुकडे, आणि भाषेच्या प्रश्नावरती, संस्कृतीच्या प्रश्न, आमची तर संस्कृती एकच आहे ना,
केतकर कुठल्या तोंडानं असं म्हणतात की तमिळनाडू वेगळा होणार आहे, पश्चिम बंगाल वेगळा होणार आहे आणि बाकीचं होणार आहे? हा, आमची सगळ्यांची संस्कृती एक आहे. जी काही तुम्हाला भाषेमध्ये फरक वाटतो तो पण त्याचे अंतसूत्र एकच आहेत आणि या सगळ्या विविधतेसह भारत एक आहे. हे जे असे अभद्र वाणी उच्चारणारे दळभद्री विचाराचे जे लोक आहेत त्यांची दखल या अर्थाने घेतली पाहिजे की तुमचं म्हणणं वारंवार खोटं ठरत आलेलं आहे. तुमचा बाकीचा मूर्खपणा किंवा तुमच्या बुद्धीचा सुमारपणा बाजूला ठेवा, पण तुम्ही जेव्हा देशद्रोहात्मक काही बोलतात तेव्हा तुमच्यावरती कारवाई करावी लागेल तशा अर्थाने. याला काही काय म्हणता येईल, त्याला कायद्याची वगैरे कारवाई करायची काही गरज नाही. यांना आधीच लोकांनी बेदखल केलेलंच आहे आणि ते जे बाकीची विधानं करतायत त्याच्यामधली की ते तर बाजूलाच ठेवा सगळी गोष्ट. देशाच्या बाबतीमधलं जे त्यांचं आकलन आहे ते दळभद्री आहे, अभद्र आहे. इतकंच नाही, ते देश विघातक आहे आणि हे जाणीवपूर्वक ते करत आहेत. ही विकृती जाणीवपूर्वक ते समोर करत आहेत, हा आमचा आक्षेप आहे. ते ओळखलं पाहिजे आणि त्या अर्थाने व्यक्ती म्हणून त्यांचा पक्ष म्हणून तर ते बेदखल झालेलेच आहेत. पण असा जर विचार त्यांच्यामुळे कुठे कुठे छोट्या मोठ्या पद्धतीनं समोर येणार असेल तर तो ओळखा आणि तो पूर्णपणे बाजूला टाका. ही सर्वसामान्य माणसांनी करायची गरज आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.